सो थिओडोलाइट सर्विंग आपण चॅप्टर सुरू केला होता. याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिल्या चॅप्टरमध्ये आपण त्याचा करिक्युलम जो सिलेबस आहे तो पाहिलेला आहे. त्यानंतर आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे की आपण थिओडोलाइटचा उपयोग कशासाठी केला जातो. बेसिक डायग्राम जे थिओडोलाइटच्या त्या आपण इथं पाहिलेले आहेत. थिओडोलाइटचा मेन उपयोग जो आहे तो मेजर दिस अँगल. मेजर अँगल एनी तर काइंड ऑफ याच्यापुढे लेक्चर तुम्हीच घेणार आहे का सर इंग्लिश सर घेणार आहेत? इंग्लिश सर घेणार. So the angles are measured by this theodolite, okay. आणि ही जी काही सिस्टीम आहे ज्यामध्ये आपण थिओडोलाइटचा अँगल मोजतो त्याला आपण थिओडोलाइट सर्विंग म्हणतो. हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर टाइप्स ऑफ थिओडोलाइट बघितलं होतं, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये ट्रान्झिट थिओडोलाइट, नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट, आणि सेकंडरीमध्ये व्हर्नियर थिओडोलाइट आणि मायक्रोमीटर थिओडोलाइट. जे काय त्याचा आपण व्हिडिओ पाहिला होता की ट्रान्झिटिंग होतं. ट्रान्झिटिंग होतं म्हणजे काय, जो काही टेलिस्कोप आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा, ओके, तर तो टेलिस्कोप जो आहे तो हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये काय होतो, रोटेट होतो. ओके, तो हे लक्षात ठेवा, रोटेटिंग अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस. आणि कोण रोटेट होतं, तर टेलिस्कोप रोटेट होतं, पूर्ण इन्स्ट्रुमेंट नाही. ओके, सो ओनली टेलिस्कोप इज रोटेटिंग अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस. सो that is nothing but the transiting. Okay, that is nothing but the transiting. Then non transit means what? आता इथे या ठिकाणी टेलिस्कोप काय होणार नाहीये, रोटेट होणार नाहीये हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर. देन वी हॅड सीड व्हर्नियर थिओडोलाइट. व्हर्नियर थिओडोलाइट म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये व्हर्नियर फिटेड असतं. ओके, तो बऱ्यापैकी सर्वांनी फर्स्ट इयरला व्हर्नियर पाहिलेलं आहे. तो ते जे व्हर्नियर असतं त्याचं जे वर्किंग आहे तेच वर्किंग इथे सुद्धा सेम आहे, आणि ते व्हर्नियर इथे फिक्स केलेलं आहे. आय थिंक इट विल नॉट सी. दिस इज द व्हर्नियर. ओके, यानंतर आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे मायक्रोमीटर थिओडोलाइट. ओके, मायक्रोमीटर थिओडोलाइट जे आहे ते याच्यामध्ये मायक्रोमीटर बसवलेले असतात. अशा दोन स्लिट असतात. ओके, त्याच्यावरती आपण रिडिंग घ्यायचं. आता ह्या दोन्ही मधला फरक सुद्धा आपण पाहिलेला आहे. ओके, सो आपण याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय भेटलेला आहे, याचा लिस्ट काउंट जो आहे तो लिस्ट काउंट मध्ये फरक असतो. याचा लिस्ट काउंट असतो तो 20 सेकंड्स आहे, आणि याचा लिस्ट काउंट असतो तो 1 सेकंड्स आहे. सो हा मेजर डिफरन्स आहे या दोन्ही मधला. त्याचबरोबर रिडिंग घेताना सुद्धा ह्यामध्ये डिफरन्स आपल्याला जाणवतो. त्यानंतर काही युजेस बघितले होते आपण थिओडोलाइटचे. त्यामध्ये अँगल मेजर करणे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, पॉइंट लोकेट करणे, प्रोलॉंगिंग अ सर्वे लाईन, फाइंडिंग डिफरन्स ऑफ लाईन, सेटिंग आउट ग्रेड्स, ranging curves, tachometry. So these all are the uses. Okay. Now the next part is component parts of theodolite survey. Okay. So सगळ्यांना डायग्राम दिसते का व्यवस्थित? फर्स्ट लेफ्ट साइडची डायग्राम जी आहे ती आपण आता पाहणार आहोत. ओके, सो राईट साइडच्या डायग्राम आपण आता पाहायचं नाही. ओके, सो एव्हरीवन कॅन झूम दी इमेज. ओके, and observe this diagram only. Okay, so याच्यामध्ये बघा आपण काय करणार आहोत, वी आर स्टार्टिंग फ्रॉम टॉप. ओके, तो सगळ्यांना दिसते ना, सगळ्यांनी झूम केलेलं आहे का? हो. एवढ्याच इमेजला झूम केलेलं आहे. I hope you all can see the names also. Okay, so yes, zooming is possible in your mobiles. Okay, so first thing is this vertical circle. Okay, so here we can see a circle is there. Okay, so that is known as the vertical circle. Okay, so what is the use of vertical circle, what it looks like? Okay, so if I go to the previous slides, so previous slides ला मी जातो पहिला इथे बघा. ओके, सो हा जो सर्कल दिसतो का इथं, हा या ठिकाणी हा दिसत आहे. ओके, या ठिकाणी हा दिसत आहे, याला आपण काय म्हणतो, वर्टिकल सर्कल म्हणतो. ऑल्सो लेट मी शो इन दिस व्हिडिओ. You have to understand these concepts. Okay,
दॅट्स वाय हे सगळं जे आहे परत रिपिटेशन ते चालू आहे. तर ह्या ठिकाणी बघा हा दिसतो का, हा साईडला येतो. याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल सर्कल म्हणतो. ओके. तर आता ह्या व्हर्टिकल सर्कलचे काय उपयोग आहे? ओके. सो ह्या व्हर्टिकल सर्कल वरती अँगल्स मार्क केलेले आहेत. काय मार्क केलेले आहेत? अँगल्स मार्क केलेले आहेत या व्हर्टिकल सर्कल वरती. तो कसं असणार हे व्हर्टिकल सर्कल हे याच्यावरती 4 क्वाड्रंट्स तयार केलेले आहेत. ओके. तो याच्या जे हॉरिझॉन्टल ॲक्सिस जे आहे, याच्यावरती दोन्ही बाजूला 0-0 डिग्री मेन्शन केलेलं असतं आणि जी व्हर्टिकल ॲक्सिस आहे, त्याच्यावर 90 डिग्री काय केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. दोन्ही ॲक्सिसवरती ह्या व्हर्टिकल ॲक्सिसभोवती दोन्ही बाजूला 90 डिग्री मेन्शन केलेलं असतं. ओके. सो इकडून इकडे वर जाताना आपण 90 डिग्रीमध्ये मिळू शकतो. इकडून इकडे खाली जाताना आपण 90 डिग्रीमध्ये. सेम हॅपन्स फॉर अदर सेक्टर. ओके. सो या पद्धतीने काय केलं असतं, या व्हर्टिकल सर्कलवरती मार्किंग केलेलं असतं. याच्यामध्ये पण व्हर्नियर फिटेड असतो, हे लक्षात घ्या. ओके. या व्हर्टिकल सर्कलमध्ये पण व्हर्नियर फिटेड असतो. आता या व्हर्टिकल सर्कलचा उपयोग काय आहे? तर याच्या सहाय्याने आपण व्हर्टिकल अँगल मोजू शकतो. काय मोजू शकतो? काय मोजू शकतो आपण या व्हर्टिकल सर्कलच्या सहाय्याने? व्हर्टिकल वर्टिकल अँगल. करेक्ट. सो याच्या सहाय्याने आपण काय मोजणार आहेत? व्हर्टिकल अँगल मोजणार आहेत. तर ज्यावेळेला व्हर्टिकल अँगलचा संबंध येतो, त्यावेळेला आपण व्हर्टिकल सर्कलकडे पाहतो. जसं तुमचं हे टेलिस्कोप फिरत असतं, म्हणजे रोटेट होतं. ओके. तसं इथला व्हर्नियर जो आहे, तो एक व्हर्नियर असतो. तो व्हर्नियर सुद्धा काय होतो? रोटेट होतो. असं दोन्ही बाजूला 2 व्हर्नियर असतात, इकडे एक, इकडे एक. ओके. ते व्हर्नियर सुद्धा काय होतात? रोटेट होतात. हे लक्षात घ्या. ओके. आणि त्यावरून आपल्याला काय मिळतं? रीडिंग मिळतं. ओके. So that is the basic use of that vertical circle. Then after that we have this telescope. Okay. So this whole component is our telescope. Okay. So what is the use of telescope? Basic question is there. What is the use of telescope? सांगू शकाल? To कोण सांगेल? bisect an object. Correct. To bisect an object. So it is a simple use. So telescope are used to bisect object. मग ते ऑब्जेक्ट कुठला असणार आहे? मग ते एखादं झाड असू शकतं, एखादा तुमचं लेव्हलिंग स्टाफ असू शकतं किंवा तुमचे एखादं कॉलम असू शकतं, एखादं बीम असू शकतं, एखादं स्लॅब असू शकतं. ओके. सो एनी काइंड ऑफ ऑब्जेक्ट ज्याचं रिडिंग आपल्याला घ्यायचं. कुठलं रिडिंग? अँग्युलर रिडिंग असू दे किंवा डिस्टन्स रिडिंग असू दे. ओके. सो दॅट इज लिनियर रिडिंग. तर त्यासाठी आपण याचा उपयोग करतो. दिस इज द टेलिस्कोप. नेक्स्ट वन इज दिस adjustable mirror. Okay. Here we have an adjustable mirror. Okay. What is the use of this adjustable mirror? Okay. So we have a bubble tube. Here we have a bubble tube, altitude bubble tube. Okay. So to observe the level of that bubble tube, we use this adjustable bubble. Okay. नाहीतर काय होतं, इथे पण तुम्हाला नाहीतर काय होतं, इथला बबलचं सेटिंग जे आहे, म्हणजे जो बबल असतो तो सेंटरला कधी कधी राहत नाही. ओके. तर ते आपल्याला चेक करायचं असतं की बबल सेंटरला राहतो किंवा नाही. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक वेळेला ऑब्झर्व्हरला काय करावं लागतं, या बबलकडे बघावं लागतं. So it is a time consuming process. So when you are observing through this telescope, okay, if you lift this mirror, you can directly use that mirror to observe the bubble. Okay. So that is the simple use of adjustable mirror. Then we have a bubble tube, altitude bubble tube. आता इथं नुसता बबल ट्यूब राहिलेला नाहीये, इथं नाव नुसता बबल ट्यूब राहिलेलं नाहीये. इथं काय झालेलं आहे, हा अल्टिट्यूड बबल झालेला आहे. ओके. आता यामध्ये 2 बबल आहेत. इथं एक बबल आहे, तो म्हणजे अल्टिट्यूड बबल, आणि दुसरा इथे एक बबल आहे, तो म्हणजे प्लेट बबल. ओके. तो या ठिकाणी एक बबल असतो. तो या इन्स्ट्रुमेंटला 2 बबल ट्यूब आहेत. किती ट्यूब आहेत? 2 आहेत. एवढं लक्षात ठेवा. ओके. तो फर्स्ट आहे तो अल्टिट्यूड बबल. अल्टिट्यूड बबल जो आहे तो इथं टॉपला असतो. याचा उपयोग आपण कधी करतो? ज्यावेळेला आपल्याला व्हर्टिकल अँगल्स मेजर करायचे आहेत. काय मेजर करायचे आहेत? व्हर्टिकल अँगल. एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यावेळेला आपण हा अल्टिट्यूड बबल जो आहे तो सेंटरला आहे का नाही ते बघतो. हे लक्षात घ्या. आणि प्लेट बबल जो आहे तो ज्यावेळेला आपण लेव्हलिंग ऑपरेशन करतो. ओके. तो लेव्हलिंग ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला आपण काय करतो, या इन्स्ट्रुमेंट या बबल ट्यूबचा उपयोग करतो. ओके. सो लेव्हलिंग इज अ टेम्पररी ॲडजस्टमेंट. ते आपण पुढे पाहायचे आहे, त्यावेळेला आपण ह्याचा उपयोग करतो. ओके. तो पहिल्यांदा हा बबल ट्यूब सेंटरला आणावा लागतो आणि नंतर मग हा बबल ट्यूब सेंटरला आणावा लागतो. ओके. सो बेसिकली या ठिकाणी होतं काय, की तुम्ही हा प्लेट बबल ट्यूब जर सेंटरला आणला तर ऑटोमॅटिकली अल्टिट्यूड बबल तुमचा सेंटरला येतो. ओके. सो आपल्याला
आपल्याला काही जास्त काळजी करावी लागणार नाही. अल्टिट्यूड बबल ट्यूब झाल्यानंतर पुढे जो आहे तो इकडे आहे तो क्लॅम्प स्क्रू. आता हा जो क्लॅम्प स्क्रू आहे इथं क्लॅम्पिंग म्हणजे काय तर फिक्सिंग. ओके, हा जो क्लॅम्प स्क्रू आहे हा कुणाला फिक्स करतो तर या टेलिस्कोपला फिक्स करतो. ओके, या टेलिस्कोपचं जो काय रोटेशन आहे अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस, इथं हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे बघा, या हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती ह्याचं काय रोटेशन आहे ते थांबवण्याचं काम कोण करतं? दिस क्लॅम्प स्क्रू करतो. दिस क्लॅम्प. ओके, so it is just to fix the telescope. That is the use of clamp screw. Then there is a focusing screw. Okay, so in dumpy level we had also seen that focusing screw. Okay, so what the focusing screw does, कोण सांगेल मला? Clears the object. Marking. Yes, what Clears. clears the Object. object. Yes, clears the object. So whatever the object we can see from this telescope, okay, we have to sharpen that. And the process of focusing or sharpening the object is done by this focusing screw. Okay, so हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याचा उपयोग आपण केलेला आहे याच्या अगोदर. So it only used to focus the object. Then we have this horizontal axis. So it is totally imaginary one. We can't see that. Okay, so it is an imaginary axis passing through this center point of this telescope. Okay, so that is horizontal axis, and about that horizontal axis our telescope is rotate. Okay, then there is a tabular compass. Okay, what is tabular compass? So all you have seen one instrument, okay, in your plane table surveying. Okay, so just name that instrument, what it is, what this instrument is called in plane table surveying. Is it alidate? True compass. Trap Yes, compass. it is trough compass. TROUGH. Trough compass. Okay, so it is a trough compass. Okay, so but we had seen the larger version. Okay, here we have a smaller version of that, and that is known as tabular compass. So same arrangement is there. There is a one needle is there with north direction marked. Okay, and that is fitted to this your instrument. Okay, so what is the use of this trough compass? Sorry. Okay, first we see the use of trough compass. What is the use of this trough compass? आपण काय करू त्या trough compass? The north To see direction. north direction. To mark north direction. To see the north direction, to mark the north direction, right? So we have to mark our north direction on our map. So that's why we use this. Okay, so that is the same use we are carrying, or we are taking help of this tabular compass also. Okay, so this needle shows us the north direction, and त्या north direction च्या सहाय्याने आपण काय करू शकतो, बेरिंग जे आहेत. ओके, सो बेरिंग जे आहेत ते आपण इथं मेजू शकतो, हे लक्षात. ओके, सो आय होप सगळ्यांना ट्रफ कंपासचा उपयोग कळाला असेल, ट्रॅब्युलर कंपासचा उपयोग सुद्धा कळाला असेल. ओके, यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे इंडेक्स बार. ओके, सो इंडेक्स बार इज ए frame on which this whole vertical circle is attached and your whole telescope is attached. Okay, so this is your index bar. Here you have. Okay, so that is the main function of that index bar, so which it locates your center point, say, or it is fixed with this instrument. Okay, all the other instruments are fixed to this. Then we have here on right hand side we have a tangent screw. Here we can see that tangent screw. Okay, when we fix this telescope with the help of this clamp screw. Okay, आपण हा टेलिस्कोप फिक्स केला या क्लॅम्प स्क्रूच्या सहाय्याने. ओके, पण आपला ऑब्जेक्ट जो आहे तो काय असतो, थोडासा टेलिस्कोप वर खाली असतो. ओके, एक्झॅक्टली बायसेट केलेलं असतं. त्यावेळेला हा जो टँजंट स्क्रू आहे, हा टँजंट स्क्रूचा उपयोग होतो. ज्यावेळेला क्लॅम्प स्क्रू हा फिक्स आहे, त्यावेळेला हा टँजंट स्क्रू तुम्ही काय करायचा, रोटेट करायचा, जेणेकरून हा जो टेलिस्कोप आहे ते स्मॉल अमाऊंटनी काय होतं, रोटेट होतं. ओके, तर स्लो रोटेशन जे आहे ते आपण काय करतो, ह्या टँजंट स्क्रूच्या सहाय्याने अचीव्ह करतो. ओके, so that is the very nice use of this tangent screw. Okay, आपण डम्पी लेवल मध्ये सुद्धा हा टँजंट स्क्रू पाहिलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही पुढचा क्लॅम्प स्क्रू टाईट करत होता त्यावेळेला डम्पी तुम्हाला काय करायला लागत होता, लेफ्ट किंवा राईटला तुम्हाला शिफ्ट करावा लागत होता, टर्न करावा लागत होता. त्यावेळेला हा टँजंट स्क्रू तुम्ही उपयोगात आणलेला आहे. ओके, देन आफ्टर दॅट वी हॅव द स्टँडर्ड किंवा ह्याला दुसरं नाव आहे ए फ्रेम.
दुसरं नाव काय आहे ए फ्रेम. ओके, सो कॅपिटल लेटर मध्ये ए आहे, ए डॅश फ्रेम. आता ही जी बघताय, ही जी इथं फ्रेम आहे, ही इथून इथून ही इथपर्यंतची ही जी फ्रेम आहे, ही याला ए फ्रेम किंवा स्टँडर्ड म्हणतात. ओके, सो उलट कॅपिटल लेटर ए तयार होतं इथं, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ए फ्रेम. ओके, सो दॅट इज द फ्रेम ऑन विच ऑल युअर other all other components are fixed. Okay, so it has been fixed with focusing screw, this vertical this telescope, this circle, all other are fixed to this standard किंवा ह्याला काय म्हणतात, ए फ्रेम म्हणतात. हे लक्षात घ्या, ए फ्रेम. सो हा खूप हे जे स्ट्रक्चर आहे बेसिक, ह्याचं आपण जसं कणा म्हणतो एखाद्या गोष्टीचा, तो आहे हा. त्यानंतर अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट अशा दोन प्लेट इथं आहेत. सो इथं जी दिसते ही जी ही आहे तुमची अप्पर प्लेट, त्याच्या खाली जी आहे ही आहे ती लोअर प्लेट. ह्या दोन प्लेट ज्या आहेत त्या रोटेटिंग प्लेट आहेत, हे लक्षात घ्या. ओके, सो इंडिपेंडेंटली त्या रोटेट होतात. त्या होतात त्या हे जे व्हर्टिकल ऍक्सिस आहे, हे दिसते का, ही व्हर्टिकल ऍक्सिस, या व्हर्टिकल ऍक्सिस भोवती हे काय होतात, रोटेट होतात ह्या दोन्ही प्लेट, हे लक्षात घ्या. इंडिपेंडेंटली जे अप्पर प्लेट सेपरेट रोटेट होते, लोअर प्लेट सेपरेट रोटेट होते. ओके, तर रोटेशनचं जे आहे ते ह्याच्यात आहे. तर ह्या दोन प्लेटचा उपयोग काय आहे, तर ह्या अप्पर प्लेट वरती तुमचा व्हर्नियर फिक्स असतो. काय फिक्स असतो, व्हर्नियर फिक्स असतो. ओके, आणि लोअर प्लेट वरती तुमचं काय असतं, मेन स्केल असतं. काय असतं, मेन स्केल. तर ज्या वेळेला तुम्हाला हॉरिझॉन्टल अँगल उपयोगात आणायचे असतात, म्हणजे हॉरिझॉन्टल अँगल मेजर करायचे असतात, त्यावेळेला तुम्ही ह्या अप्पर प्लेट आणि लोअर प्लेटचा उपयोग करायचा, हे लक्षात. ओके, आता हे जे अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट आहेत, हे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथे एक स्पिंडल आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी. ओके, स्पिंडल म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये फिक्स असलेले, स्पिंडल म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये फिक्स असलेले दोन काय आहेत ते ढाचे आहेत. ओके, सो जसं तुम्ही बॉल बेअरिंग बघता. ओके, बॉल बेअरिंग जर तुम्ही बघत असाल तर बाहेरचं सर्कल आणि आतलं सर्कल हे दोन्ही वेगवेगळ्या दिशेला म्हणजे ते दोन्ही फिरत असतात. इट कॅन बी रोटेटेड. ओके, सेम इज देअर. या ठिकाणी हा भाग जो आहे तो फिक्स असतो, आउटर वाला, आणि इनर जो असतो तो रोटेटिंग असतो, हे लक्षात घ्या. ओके, सो दॅट इज द मेन फंक्शन. सो दिस हेल्प्स टू रोटेट दिस प्लेट्स. हे जे काही स्पिंडल्स आहेत हे काय करतात, ह्या प्लेट्सना रोटेट करण्याला मदत करतात. सो इट्स ऍक्ट ॲज अ बॉल बेरिंग. ओके, देन देर इज अ इनर स्पिंडल अँड आउटर स्पिंडल. ह्यांना हे ऍक्सिस नाही आहे इथं. ओके, सो हे जो आतला भाग आहे त्याला इनर स्पिंडल म्हणतात आणि बाहेरचा भाग जो आहे त्याला आउटर स्पिंडल म्हणतात. ओके, त्यानंतर प्लेट बबल आपण पाहिलेले आहे. ओके, याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे हा ट्रायब्राच. ट्रायब्राच म्हणजे काय, सो इट इज द पोर्शन विच सपोर्ट्स दिस फूट स्क्रूज. ओके, सो हे जे फूट स्क्रू आहेत यांना हे काय करतं, इथं सपोर्ट करतं, त्याला ट्रायब्राच म्हणतात. ओके, देन ट्रिवेट. ट्रिवेट इज अ पार्ट, सॉरी, देन फूट स्क्रूज. फूट स्क्रूज आपण पाहिलेले आहेत, आपण डम्पी मध्ये फूट स्क्रूचा उपयोग बघितलेला आहे. तो फूट स्क्रूचा उपयोग कशासाठी केला जातो रे, कोण लेवलिंग सांगेल द मला? मशीन. Yes, it is used to level the machine. Same application is it has this theodolite also. Okay, so same application इथं आहे की ह्याचा फूट स्क्रूचा उपयोग कशासाठी होतो, तर लेवलिंग करण्यासाठी. Then trivet is a plate, okay, which is used to fix your this wing nut. Here we have a wing nut which is attached to your tripod stand. Okay, so ultimately this trivet is used to support used to fix on this tripod stand. Okay, so it provide a fixed support and level support also. Okay, so these are the half component parts. Okay, we had not completed all of the component parts. Okay, so however whatever the component parts we had seen, okay, so they are very easy one and very easy to remember also. Okay, so I hope you all have understand all the component parts. Okay, but these are the half of it. Okay, remaining. So सर्वांना कळालं का हे component parts आतापर्यंतचे? Yes, sir. कळालं हो sir. सगळ्यांनी chat box. Okay, no, I want the answer in chat box now. Okay, so just put your answers in chat box if you have understood the component parts. So say yes for you have understood and no for no.
So just put your answers. Okay, I could not see anyone have answered it. So provide your answer in chat box. अरे चॅट बॉक्सचा उपयोग करायला येतो का नाही? Answered. Yes. You have all answered correct. बाकीच्यांनी पण करा. आता किती 11-12 जणांनी केलेलं आहे फक्त. सो आय थिंक 53 जण आहेत. 53 जण आहेत. सगळ्यांनी आपल्याला हे करायचंय तर रिप्लाय द्यायचा आहे. आणि जे इतर रिप्लाय देऊ शकत नाही त्यांनी व्हॉट्सअपवर रिप्लाय देऊ शकता MS लिंकला. Okay, that's good. Okay, so all have given the answers. Okay, now we had seen the left portion of our left diagram. Okay, now we see over this right side diagram. Okay, so there are some extra component parts that we have to analyze. Okay, so let's start from the top. The first is the vertical circle that we have. Then we have the mirror to observe this bubble tube. Okay, altitude bubble tube. Then we have this Ternenius axis. Ternenius axis means what? Horizontal axis. Okay, so it is another name of this horizontal axis. So remember that Ternenius axis and horizontal axis are same. Then we have this telescope. Then we have focusing screw. Okay. Here we have the focusing screw. Okay. Now here we have the eyepiece. This side we have eyepiece. This side we have the object class. Okay. Here center we have the diaphragm. That all component parts are same as we had seen in dumbbell level. Okay. Then this is the altitude bubble leveling screw. Okay. So that is used to adjust this bubble. Okay. Then we have here optical plummet, a new one. Okay. So optical plummet. Okay. From this we can see the bottom part of your ground. Okay, from here we can see the bottom part of our ground. Okay, so ह्या ठिकाणी जर तुम्हाला प्लम बॉक्स दिसतो इकडे लेफ्ट हँड साइडला. ओके, त्याला काय केलेलं आहे? रिप्लेस केलेलं आहे प्लमेट, ऑप्टिकल प्लमेट. ओके, सो ह्या बबल ट्यूबचा उपयोग कशासाठी केला जातो? तो आपलं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते स्टेशन पॉईंट वरती फिक्स आहे का नाही ते बघण्यासाठी केलं जातं. ओके, त्याच्याऐवजी आता इथे हे ऑप्टिकल प्लमेट आलेलं आहे. तो याच्या सहाय्याने इथे एक छोटस आयपीस बसलेला असतो. याच्यामधून आपल्याला काय दिसतं? जमिनीवरचा स्टेशन पॉईंट आहे तो दिसतो. तर तो आपण पाहू शकतो की तुमचं इन्स्ट्रुमेंट त्या स्टेशन पॉईंट वरती फिक्स आहे किंवा नाही. त्याला सुद्धा डायफ्राम प्रोव्हाइड केलेली असते अशी. सो दिस सेंटर पॉईंट जो आहे हा बरोबर तुमच्या इन्स्ट्रुमेंटच्या ग्राउंडच्या स्टेशन पॉईंट वरती पाहिजे. ओके, that is the basic use of this optical plummet. Okay, so very important part. Then we have the lower plate clamp. Okay, so here we have the lower plate clamp screw. So इथं आपण लोअर प्लेट बघितलेली आहे. त्या लोअर प्लेटचा इथं क्लॅम्प स्क्रू आहे, तो लक्षात घ्या. ओके, त्याला आपण लोअर क्लॅम्प स्क्रू म्हणतो. ओके, प्लेट आपण जास्त करून वापरत नाही शब्द. तो लोअर क्लॅम्प स्क्रू, LCS. ओके, तो लोअर क्लॅम्प स्क्रू काय करतं? ही जी लोअर प्लेट आहे याचं रोटेशन जे आहे ते काय करतं? स्टॉप करतं. ओके, ज्यावेळेला आपल्याला लोअर प्लेट फिक्स करायची असेल त्यावेळेला लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट करायचं. ओके, तर त्याचं रोटेशन काय होतं? बंद होतं. त्यानंतर ना लोअर प्लेट स्लो स्क्रू आहे. ओके, स्लो मोशन स्क्रू. याला दुसरं नाव आहे लोअर टँजेंट स्क्रू, LTS. ओके, लोअर टँजेंट स्क्रू, लोअर क्लॅम्प स्क्रू, हे दोन इथं काय स्क्रू आहे. तर लोअर क्लॅम्प स्क्रूनं काय होतं? लोअर प्लेट जी आहे ती फिक्स होते. ओके, आणि लोअर टँजेंट स्क्रूनं काय होतं? तर ज्या वेळेला तुमची लोअर प्लेट फिक्स असते त्यावेळेला लोअर टँजेंट स्क्रूच्या सहाय्यानं तुम्ही ती काय करू शकता? स्लोली काय करू शकता? रोटेट करू शकता इन स्लो मोशन. ओके, सो स्लोली तुम्ही रोटेट करू शकता. सो ह्या दोन्हींचा उपयोग तो आहे. I hope all you have understand that. Then we have the okay, on the opposite side we have the upper plate clamp screw and upper plate slow motion screw. So same, this is upper
clamp screw UCS and upper tangent screw. Okay, so instead of this long version, we have to use this shorter version, that is the upper tangent screw for upper plate slow motion screw and upper clamp screw for upper plate clamp. Okay, so remember these parts. Okay, this name of these parts. Okay, so here we have the upper clamp screw, upper tangent screw. आता ह्याचा उपयोग काय होतं, ही जी अप्पर प्लेट आहे, ओके, इन लेफ्ट हँड साइड वी हॅड सीन दॅट द अप्पर प्लेटचं रोटेशन जे आहे ते हे अप्पर क्लॅम्प स्क्रू काय करतं, स्टॉप करतं, म्हणजे फिक्स करतं. आणि अप्पर टँजंट स्क्रू काय करतं, तर त्या अप्पर प्लेटला स्लोली काय करतं, मूव्ह करतं. पण हा क्लॅम्प स्क्रू टाईट पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, सेम प्रिन्सिपल इज फॉर दिस लोअर क्लॅम्प स्क्रू ऑल्सो. लोअर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर टँजंट स्क्रू जे आहेत, आता हा लोअर टँजंट स्क्रू कधी उपयोगात आणला जातो, ज्या वेळेला लोअर क्लॅम्प स्क्रू हा टाईट असतो त्याच वेळेला. ओके, सो हे लूज असेल तर हा लोअर टँजंट स्क्रूचा उपयोग काही होत नाही. समजलं का? क्लॅम्प स्क्रू जर लूज असतील तर टँजंट स्क्रूचा उपयोग होत नाही, हे लक्षात घ्या. ओके, so these are the very important screws that we have to use. Okay, so these screws will help you to measure the angles, हे लक्षात घ्या. so या स्क्रूच्या सहाय्यानेच आपल्याला अँगल मेजर करायचे. so it is very important to know that screws. Okay, then the other portions, that is trivet, moving head, trivet stage, tri-barge. Okay, so all that are same. Okay, so I think other are the same. Here we have the reading eyepiece. So on the vertical circle we can read the readings. Optical optimeter screw. So where we have the readings. Okay, so that reading we have to adjust it, so that on the vertical circle readings that we have to adjust it. So for that this screw is used. Okay, this is the telescope vertical slow motion screw that we had seen. Okay, that is the tangent screw. Okay, so these are the parts which we have to study. Okay, सो यामधले इम्पॉर्टंट पार्ट्स कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता. सो मी टिक मार्क करतोय इम्पॉर्टंट पार्ट्सचे, ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो वर्टिकल सर्कल, टेलिस्कोप, क्लॅम्प स्क्रू, फोकसिंग स्क्रू, altitude bubble, tabular compass, plate bubble, standard, upper plate, lower plate. Okay, so this total assembly, that is tri-barge, foot screw, trivet. This on the right hand side, this lower clamp screw, lower tangent screw. Okay, upper clamp screw, upper tangent screw, this optical plummet. Okay, so these are the most important what we say parts that we are using repeatedly. Okay, so remember these are the most important parts. Okay, so I hope all you understand what are the parts, component parts, and what are their functions also. Okay, so question may ask like that, write list out any 4 components parts of theodolite and give their functions. Okay, so 4 marks साठी question येऊ शकतो. So these main parts you have to write down. हे बाकीचं लिहायचं नाही, टँजंट स्क्रू लिहायचं नाही, सिंपल टँजंट स्क्रू. ओके, किंवा या ठिकाणी मिरर आहे तो लिहायचा नाही, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे एक्सेप्टेड काय आहेत, हे बाकीचे आन्सर्स एक्सेप्टेड आहेत. सो सर्वांना कळायलं का कुठले कुठले पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत ते? येस सर. सर्वांना समजलेलं आहे? हो सर. येस सर. Let me ask you a small question, okay, on chat box. Okay, किती जण उत्तर देतात? So here is my answer. To fix lower plate, which screw is used? So write down your answers. We want to fix now lower plate. So which screw we have to use to fix that? Write your answers. Everyone should write your answers in chat box.
आज नेटवर्क स्लो आहे का सर्वांचं? कारण की रिप्लाय यायला वगैरे उशीर होत आहे. ओके, 2 ऑफ them are given the answer correct. ओंकार मंडले, हर्षल जाधव. Correct. What about the remaining people? Remaining student? बरोबर आहे. चला सर्वांनी उत्तर द्यायला पाहिजे. तुम्हाला उत्तर बरोबर आहे हे कळाल्यानंतर उत्तर देणार आहे का तुम्ही? Everyone should have answered. Okay, only 14 are there. 18. चला आता फक्त 22 जण झालं. कुठे काय नुसतं इथं काय मोबाईल घेऊन बसल्यात वाटतं नुसता बाजूला. सर पाठवली का सर सेंड होत नाही लवकर सर. ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. तेच मला सकाळपासून जाणवत आहे. खूप स्लो रिप्लाय येत आहे, त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आहे असं वाटतं. तरी उत्तर यायला पाहिजे. स्लो असेल तरी उत्तर यायला पाहिजे. आता फक्त 28 जणांचे लिंक आहे. चला बाकीचे रिप्लाय करा लवकर. रिप्लाय करा. अजून आता 40 जण झालेत. एका पॉइंटला येऊन सगळेजण थांबतो आहे. Okay, so you all have got correct answer. That is lower clamp two. Okay, then there is another question. I am hitting it now. For example, okay, so there is another question. To rotate telescope in slow motion, which screw is used? I have entered another question. Okay, Harshal Jadhav, correct. What about the other students? Put your answers. Yes, correct. All of you, put your answers. It's very important that all of you give me answer. Okay, that is a record that we are keeping for your grading purpose. So all these things are going to grade now. Okay, remember that you have to actively participate in all these activities. 28, 29, 30. Okay, good. What about the rest students? सर ग्रुपवर पिन पाठवले. हो चालेल. ग्रुपवर पाठवलेलं चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांचं काय? 41 जण आहेत फक्त. Now let me ask you another question.
Okay, so there is a next question that I repeated. So name the plates which are used to measure horizontal angle. So come on, we have very few minutes left. So give the answer. Sahil Suryavanshi, correct. Shraddha Tupe, no. Yes, the rest of the students are correct. Correct. That's correct. Come on, only eight students have given the answer. Put your answer in chat box. Yes, upper plate and lower plate, correct. Namburat, Pratmesh, yes, Dhanajit. So everyone got the answer. Vijit, yes. Omkar, upper plate and lower plate, correct. So where are the rest students? 28 have been given the answer correct. 29. Correct, Harshal. Next. Okay, now I am sending another question. So that is, which part is used to measure vertical angle? Okay. So now we have to measure the vertical angle. So which part is used to measure that? Shall I answer that? Yes, Vijit, correct. You have given the correct answer. Okay, correct. Now rest of the students have given the answer. Correct, vertical circle. Rohan, Omkar, Sunita, Mahendra. Yes, Sampuraj. Correct, correct. All are correct now. That is a vertical plane. Or it has name as vertical circle also. Okay, so I think everyone has repeating that. Correct. So all you have get the answers. So today we had seen the component parts. It is a much larger point. Okay, so we had taken 1 hour for that. In next part we see how to read the vernier. Okay, how to read the micrometer. That part we will see. Then we will see some technical terms regarding the theodolite, centering, transiting, swinging, phase left, phase right, changing phase. Okay, okay. With the videos also. Okay, so what is in the centering that we can see with the help of videos. Okay, so that we had prepared. Okay, then we can see the fundamental axes, their relation. Okay, that we will see in the next chapter, and then we will go for the temporary adjustment for the third chapter. Okay, so this is regarding the today's chapter we had seen. Okay.